नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी आपल्या देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिलं. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, MV असं ओळखतो आपण त्यांना. हो, अगदी. की आधुनिक भारताच्या, विशेषतः तत्कालीन मैसूर राज्याच्या जडणघडणीत त्यांचं नेमकं काय योगदान होतं? बरोबर. आणि का त्यांना भारतरत्न मिळालं किंवा त्यांचा वाढदिवस म्हणजे 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा होतो, हे सगळं त्यांच्या कामातूनच स्पष्ट होतं. हो ना. तर सुरुवात कुठून होते? जन्म 15 सप्टेंबर 1861, मुद्देनहळ्ळी, तेव्हाचं मैसूर राज्य. तेलुगू भाषिक कुटुंब होतं त्यांचं. शिक्षण बंगळूरमध्ये झालं सुरुवातीचं, मग मद्रास विद्यापीठातून BSc केलं त्यांनी. पण इंजिनिअरिंगसाठी ते पुण्यात आले नाही का? पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात. अगदी. आणि पुण्याचा काळ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरला. ते फक्त शिकले नाहीत तर डेक्कन क्लबचे ते संस्थापक सदस्य होते, पहिले सचिव सुद्धा. अच्छा. आणि तिथे मग न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले अशा मोठ्या लोकांच्या संपर्कात आले ते. त्याचा प्रभाव नक्कीच त्यांच्या विचारांवर पडला असणार. नक्कीच. शिक्षण पूर्ण झाल्यावर मग त्यांनी ब्रिटिश सरकारमध्ये नोकरी धरली, मुंबई इलाख्यात. हो, आणि मध्यपूर्वेतील काही वसाहतींमध्ये पण त्यांनी काम केलं सुरुवातीला. पण त्यांचं खरं कौशल्य दिसलं ते हैदराबाद संस्थानात. ते मूसी नदीच्या पुराचं प्रकरण, बरोबर. अगदी. तिथे ते मुख्य अभियंता होते. त्यांनी फक्त पूर नियंत्रण प्रणालीच नाही बनवली, तर शहराला पुरापासून वाचवण्यासाठी म्हणजे कायमस्वरूपी उपाय केले. कायमस्वरूपी म्हणजे काय नेमकं? म्हणजे बघा, फक्त तात्पुरती मलमपट्टी नाही, त्यांनी शहराच्या रचनेतच बदल सुचवले असतील, पाणी वाहून जायची व्यवस्था केली असेल. आणि त्यांचं अजून एक मोठं काम म्हणजे सिंचन. दख्खनच्या पठारावर सिंचन व्यवस्था आणली त्यांनी. आणि ते खडवासला धरणाचे दरवाजे, ते पण त्यांनीच डिझाईन केले होते ना? हो, ते स्वयंचलित फ्लड गेट्स, म्हणजे पाण्याची पातळी वाढली की ते आपोआप उघडायचे. हे 1903 मधलं तंत्रज्ञान आहे आणि याचं त्यांनी पेटंट पण घेतलं होतं. अविश्वसनीय. त्या काळात हे किती पुढे पाहणारं होतं. खरंय. आणि हेच तंत्रज्ञान त्यांनी नंतर तिघरा धरण आणि कृष्णराजा सागर म्हणजे KRS धरणावर पण वापरलं. अगदी विशाखापट्टणम बंदराचं समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण, कोल्हापूरजवळचा लक्ष्मी तलाव, इथेही ते मुख्य अभियंता होते. काय प्रचंड अनुभव आणि कामाचा आवाका आहे हा. मग ते म्हैसूरला आले मुख्य अभियंता म्हणून. हो, 1909 मध्ये. आणि मग 1912 मध्ये महाराजा कृष्णराजा वाडियार चतुर्थ यांनी त्यांना दिवाण बनवलं. म्हैसूर संस्थानाचे 19वे दिवाण. म्हणजे थेट प्रशासनात अभियंता ते प्रशासक. हा बदल कसा होता? हाच तर त्यांच्यातला विशेष गुण आहे. दिवाण म्हणून त्यांनी म्हैसूरला एक आधुनिक राज्यात रूपांतरित करायला सुरुवात केली. महाराजांचा पूर्ण पाठिंबा होता त्यांना. आणि काय काय नाही सुरू केलं त्यांनी. कारखाने, म्हैसूर सँडल सोप फॅक्टरी, ती तर आजही प्रसिद्ध आहे. अगदी. मग भद्रावतीचा लोखंड आणि पोलाद कारखाना, बंगलोर पॉलिटेक्निक, कृषी विद्यापीठ, स्टेट बँक ऑफ म्हैसूर. हो, आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, जे आता UVCE म्हणून ओळखलं जातं, 1917 मध्ये सुरू झालेलं. म्हणजे तेव्हाच्या पहिल्या काही अभियांत्रिकी कॉलेजांपैकी एक होतं ते भारतातलं. शिक्षण, उद्योग, बँकिंग, पायाभूत सुविधा सगळं एकाच वेळी. खाजगी गुंतवणुकीला पण प्रोत्साहन दिलं त्यांनी. बरोबर. नवीन रेल्वे लाईन्स टाकल्या. इतकंच नाही तर तिरुमला तिरुपती दरम्यान रस्ता बांधणी योजनेत पण त्यांची भूमिका होती. म्हणजे एक सर्वांगीण विकासाचं मॉडेल त्यांनी राबवलं. या सगळ्या कामाची दखल तर घेतलीच गेली असणार. ब्रिटिशांनी त्यांना सर किताब दिला. हो, 1911 मध्ये CIE आणि 1915 मध्ये KCI म्हणजे नाईटहुड. आणि स्वतंत्र भारतात तर सर्वोच्च सन्मान मिळाला. 1955 मध्ये भारतरत्न. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांना मान मिळाला. लंडनच्या इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्सचं मानद सदस्यत्व, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरची फेलोशिप, अनेक विद्यापीठांनी मानद पदव्या दिल्या. आज आपण पाहतो बेळगावचं VTU विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, नागपूरचं VNIT, बंगलोरचं UVCE, दिल्ली आणि बंगलोरमध्ये मेट्रो स्टेशन्स, बंगलोरमध्ये रेल्वे टर्मिनल, ही सगळी त्यांच्या नावाने आहेत. ही त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय माहिती आहे? ते खूप शिस्तप्रिय होते असं म्हणतात. हो, शिस्त, वक्तेशीरपणा आणि कामाप्रती समर्पण यासाठी ते ओळखले जायचे. पूर्ण शाकाहारी होते, धूम्रपान किंवा मद्यपान करत नसत. आणि कन्नड भाषेवर त्यांचं प्रेम होतं. कन्नड परिषदेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. अगदी. एक समर्पित व्यक्तिमत्व. एप्रिल 1962 मध्ये त्यांचं निधन झालं वयाच्या 100व्या वर्षी. त्यांच्या जन्मस्थळी मुद्देनहळ्ळीला त्यांचं स्मारक आहे आता.
तिथे त्यांचे पुरस्कार, वस्तू आणि KRS धरणाची प्रतिकृती पण आहे म्हणे. हो, त्यांच्या कार्याची आठवण म्हणून. एकंदरीत पाहिलं तर सर एम विश्वेश्वरय्या हे फक्त एक इंजिनियर नव्हते किंवा फक्त प्रशासक नव्हते. ते एक द्रष्टे होते, विजनरी. आधुनिक म्हैसूरचे आणि पर्यायाने आधुनिक भारताचे शिल्पकार. सिंचन, उद्योग, शिक्षण त्यांचं योगदान आजही तितकंच महत्वाचं आहे. खरंय, एका व्यक्तीने आपलं ज्ञान, कौशल्य आणि प्रशासकीय क्षमता वापरून एका राज्याचा आणि देशाचा चेहरा कसा बदलला हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. अगदी. तांत्रिक ज्ञान आणि प्रशासकीय कौशल्य यांची इतकी प्रभावी सांगड क्वचितच दिसते. आणि हा विचार मनात येतो की आजच्या काळात आपल्याला अशा दूरदृष्टीची आणि अशा समर्पणाची किती जास्त गरज आहे, नाही?